नमस्कार सर्वांचं वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मस्त असा स्पायडरमॅन थीमचा केक बनवून दाखवणार आहे। बरेच दिवस झाले कुठला केक बनवला नव्हता, म्हटलं चला आपण आपल्या प्रेक्षकांसाठी छान असा स्पायडरमॅन थीमचा केक बनवून दाखवूयात। तुम्हाला केक कसा वाटतो ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा। तर त्यासाठी मी ते 200 ग्राम प्रेमिक्स घेतलेले आणि त्यामध्ये मी 1.5 टेबलस्पून इतकं ऑइल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास आपल्याला यात पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फेटून घ्यायचे। छोट्या छोट्या टिप्स सहित तुम्हाला मी हा केक कसा बनवणार आहे ते सांगणार आहे, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बिलकुल स्किप करायचा नाही आहे, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। आता टीन मी ग्रीस करून घेतलेला होता आणि बेसला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। बटर पेपर नक्की लावा, म्हणजे आपला जो केक आहे तो व्यवस्थित बाहेर निघतो, अजिबात तो मोडत नाही। आता तो मी बेक करण्यासाठी 180 डिग्रीला 30 to 35 मिनिटसाठी बेक करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। इकडे मी अराउंड 1 कप क्रीम घेतलेली आहे। क्रीम जी आहे ती आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये घ्यायची आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून इतकी मी पिठी साखर टाकून घेतलेली। ऑलरेडी क्रीम गोड असते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकतात किंवा तुम्ही स्किप केलं तरी देखील चालेल। या पद्धतीने मी क्रीम फेटून घेतलेली आहे। आता आपल्याला केक कट करून घ्यायचा आहे। केकचे आपल्याला स्लाईस बनवून घ्यायचे। याचे मी याला 2 कट देऊन घेणार आहे आणि हा जो केक आहे तो आपल्याला डेकोरेट करून घ्यायचा आहे। हळूवारपणे मी कट करून घेणार आहे। केक गरम आहे, केक नेहमी थंड झाल्यानंतरच प्लीज आयसिंग करा। गरम याच्यामध्ये मग काय होतं, आपली जी क्रीम असते ती मेल्ट होते आणि केक स्लिप होऊन मोडतो। त्यामुळे ही टिप देखील तुम्ही लक्षात ठेवायची, गरम गरम केकला अजिबात आयसिंग करायची नाही आहे। हा जो केक आहे तो मी कट करून थंड होऊ देणार आहे। थंड झाल्यानंतरच मी याची आयसिंग करायला घेणार आहे। अतिशय सोप्या अशा पद्धतीने तुम्हाला मी हा केक डेकोरेट करायला दाखवणार आहे। आता इथे मी केक कट करून घेतलेला आहे। क्रीमही मी छान अशी फेटून घेतलेली आहे। तुम्हाला जर क्रीम थोडीशी घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी टाकून स्मूथ होईपर्यंत ती आपल्याला छान अशी फेटून घ्यायची। एकदम सॉफ्ट सिल्की त्याचं आपल्याला टेक्स्चर व्हायला हवं इथपर्यंत ती आपल्याला फेटून घ्यायची। नंतर बेसवर टाकून बेसला अगोदर आपल्याला पाण्याने सोक करून घ्यायचं आहे। नंतर ही क्रीम टाकून या पद्धतीने क्रीम आपल्याला स्प्रेड करून घ्यायची। पॅलेट नाईफ फक्त आपल्याला क्रीमवर ठेवायचा आहे आणि खाली टर्न टेबल आपण फिरवला की ऑटोमॅटिक ती जी क्रीम आहे ती संपूर्ण केकला बघा किती व्यवस्थित लागते। आता इथे मी पायनॅपल फ्लेवरमध्ये हा केक बनवणार आहे, तर पायनॅपलचं क्रश मी घेतलेलं आहे आणि थोडंसं पायनॅपलचं क्रश आपल्याला केकवर टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते पॅलेट नाईफच्या साहाय्याने आपल्याला संपूर्ण केकवर स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्हाला यात एक्स्ट्रा पायनॅपल फ्लेवर हवा असेल तर तुम्ही क्रीममध्ये देखील थोडंसं हे क्रश ॲड करू शकतात, त्याने तुमच्या केकची चव आणखीनच छान लागते। आता आपण फर्स्ट लेअर जी आहे ती लावून घेतलेली, लगेचच आपल्याला साईड्स पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे केक जो आहे तो हलत नाही। अशाच पद्धतीने मी दुसरा जो स्लाईस होता तो देखील ठेवून घेतलेला आहे, त्याला पाण्याने सोक करून नंतर मग त्यावर पुन्हा क्रीम आणि क्रश टाकून घेतलेले। याच पद्धतीने मी संपूर्ण केकला आता क्रम कोट करून घेतलेले आहे। क्रम कोट केल्यानंतर साधारण अर्धा तास तरी केक तुम्ही फ्रीजमध्ये ठेवावा, म्हणजे काय होतं, हे जे क्रम्स असतात ते नंतर फायनल फिनिशिंगमध्ये येत नाही आणि तुमची जी फिनिशिंग आहे ती खूप छान येते। आता बऱ्याच दिवसांनंतर मी हा केक करायला घेतलेला आहे, तो बघूयात कसा जमतो आहे। आता एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती या पद्धतीने आपल्याला खालनं टर्न टेबल फिरवत राहायचं आहे आणि ती काढून घ्यायची। आता आपण साईड्सने देखील आपलं जे फायनल फिनिशिंग आहे ते करून घेणार आहोत। नंतर आपल्याला स्क्रॅपर घ्यायचं आहे आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने आपल्याला लाइनिंग देऊन घ्यायचं आहे। टॉपचा जो पोर्शन आहे तो देखील आपल्याला पॅलेट नाईफने या पद्धतीने क्लीन करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळी पॅलेट नाईफ आपल्याला क्लीन करायचा आहे, म्हणजे त्याची जी लागलेली क्रीम असते ती पुन्हा इथे वरती केकला लागत नाही। आता इथे मी हीच व्हिप क्रीम एका वाटीमध्ये घेतलेली आणि त्यामध्ये थोडासा मी रेड कलर टाकून त्याचं हे छानसं कलरफुल लिक्विड मी बनवून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला केकच्या टॉपवर पोर करून घ्यायचं आहे। आता मी ते केकच्या टॉपवर टाकणार आहे आणि पॅलेट नाईफने आपल्याला ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। एकदम आपल्याला हे जे लिक्विड आहे ते टाकायचं नाही, नाहीतर ते एक्स्ट्रा होणार, कारण मला फक्त वरचाच जो पोर्शन आहे तो याने कवर करायचा आहे। त्यामुळे मी हळूहळू हे या पद्धतीने स्प्रेड करून घेणार आहे। जिथे तुम्हाला असं वाटते की रेड कलरने कवर झालं नाही, तिथे तुम्ही नंतर स्पूनने वरतून ते टाकून घेऊ शकतात, तसा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण रेडच कलर आहे तर ते पातळ लिक्विड असल्यामुळे ते छान असं दिसतं देखील, खराब अजिबात दिसत नाही। साईड्स देखील कुठे कवर करायच्या राहिल्या असतील तर त्या आपण कवर करून घ्यायचे आणि मस्त असं ड्रिपिंग द्यायचं आहे साईड्सने बी, ते देखील खूप छान दिसतं। आता स्पायडरमॅन म्हटल्यानंतर वेब तर आलंच, त्याचं वेब आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला लाईन्स करून घ्यायचे आहे।
वेब जसं असतं तसंच आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची. या पद्धतीने बघा आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचे आहे. प्रत्येक लाईनच्या मध्ये असे हाफ सर्कल्स आपल्याला करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी आता हे संपूर्ण वेब कंप्लीट करून घेणार आहे. बघा केकला लुक किती छान येत चाललेला आहे. हे बघा आता या पद्धतीने मी वेब कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता वेब तर कंप्लीट झालं आहे म्हटल्यानंतर स्पायडरमॅन त्यावर यायला हवा. मग मी स्पायडरमॅनचे जे स्टिकर्स आणलेले होते ते इकडे लावून घेतलेले आहेत. स्पायडरमॅन वरती ठेवलेला आहे आणि स्पायडर मी इकडे खाली चिकटून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे नेम आहे स्पायडरमॅनचा आणि स्पायडरमॅनची इमेज आहे ते देखील वरती ठेवून घेतलेलं आहे. एक उभा स्पायडरमॅनची इमेज आहे माझ्याकडे, ती देखील मी साईडला लावून घेणार आहे. बघा किती छान सुरेख असा केक आपल्या इकडे बनून तयार झालेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हा केक दाखवलेला आहे. तुम्ही तो नक्की ट्राय करा. कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा. इकडे माझ्याकडे कलरफुल बॉल्स आहेत ते देखील मी साईडने लावून घेणार आहे ना आपला जो केक आहे तो सजून घेणार आहे. अतिशय सिंपल परंतु दिसायला खूप छान असा हा केक बनवून तयार झालेला आहे. बघा कसा वाटतोय लूक मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे आपण आता माझ्याकडे जे कलरफुल बॉल्स आहेत ते देखील मी लावून घेणार आहे आणि आपलं हे जे केकचं डेकोरेशन आहे ते फिनिश करून घेणार आहोत. तर ते बघते मी कुठे छान दिसेल. स्पायडरमॅनच्या पुढच्या साईडलाच ते माझ्या मते छान दिसेल. आहे की नाही केक बनवायला अतिशय सोपा. त्यातल्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचा केक देखील खूप छान बनून तयार होणार आहे. बघा मस्त असा हा आपला इझी सिंपल केक बनवून तयार झालेला आहे. आता वरती ते बॉल लावून मी तो कंप्लीट करून घेतलेला आहे.